नमस्कार मंडळी, मी आहे रेश्मा आणि तुम्ही पाहत आहात मूड अँड फूड मराठी। तर आज आपल्याला इंडस व्हॅलीकडून पार्सल आलेलं आहे आणि तुम्हाला माहितीच आहे इंडस व्हॅलीचं पार्सल आलं की आनंद पोटात माझ्या माईनं असं होतं मला। चला मग पटापट अनबॉक्सिंग करूया। तर या वेळेला आपल्याला दोन भांडी आलेली आहेत। एक आलेलं आहे ते म्हणजे पातेलं। हे पातेलं ट्रायप्लाय स्टेनलेस स्टीलचं आहे, मस्त मजबूत आहे, एकदम जाडजूड आणि बघू शकता छान असं अगदी 4-5 माणसं असतील आपल्या घरात तर त्यांच्यासाठी याच्यामध्ये भात डाळ एकदम व्यवस्थित होऊ शकतो। मस्त त्याला स्टेनलेस स्टीलचं झाकण आहे, शिवाय 2 कान सुद्धा आहेत आणि सँडविच बॉटम सुद्धा आहे। तर छान असं पातेलं आहे। आता दुसरं भांडं आहे ते म्हणजे कढई टाईप फ्राय पॅन आहे हा, त्याला वोक म्हणतात, वोक विथ लिड, पण आपण त्याला कढई टाईप फ्राय पॅन असंच म्हणायचं। आणि हा कढई टाईप फ्राय पॅन एवढा भारी आहे की काय विचारूच नका। त्याचं हँडल जे आहे ते सुद्धा एकदम मजबूत आहे, सोबत स्टेनलेस स्टीलचं लीड आहे आणि पिल्लूसाठी हा बबल रॅप आलेला आहे। मस्त आता तो एन्जॉय करणार, ते सगळं एक आणि एक फोडून टाकणार। तर बघू शकता मस्त असा ट्रायप्लाय स्टेनलेस स्टीलचा कढई टाईप फ्राय पॅन आहे। अगदी आपण ह्याच्यामध्ये भाजी करू शकतो, काहीही तळू शकतो किंवा कशासाठी यूज करू शकतो। छान असा मजबूत आहे आणि हो, इंडस व्हॅलीची भांडी मजबूत असतात, लॉंग टाईप टिकणारी असतात, पण महाग सुद्धा असतात। त्याच्यामुळे तुमचं बजेट असेल तर नक्की घ्या। आणि हो, ऑर्डर करताना रेश्मा 12 कोड लावायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला 12% डिस्काउंट मिळेल। चला, एकदाची भांडी तर अनबॉक्सिंग करून झाली, आता त्याच्यामध्ये काहीतरी बनवायला पाहिजे ना। तर इथं मी मेथीची भाजी छान खुडून घेतलेली आहे। मेथीची भाजी मी चिरण्यासाठी खुडते, काही लोक त्याचं पाण्यापानं काढतात, पण इथं मी कोवळे देठसुद्धा घेतलेले आहे। तर अशा पद्धतीने मी 2 मेथीच्या गड्ड्या छान अशा खुडलेल्या आहेत आणि त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत, निथळायला एका पाटीमध्ये ठेवलेल्या आहेत। तर त्या निथळेपर्यंत आपण पहिल्यांदा घोसाळ्याची आमटी बनवूया आणि ही आमटी एवढी भारी होणार आहे ना की काय विचारूच नका, तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करा। तर इथं मी कोवळी घोसाळी आणलेली आहेत, त्याचे शेंडे बुडके छान कट करून घ्यायचे आणि सालं नाही का थोडीशी अशी घसपटून घ्यायची, आणि नाही घसपटली तरी चालतात, असं काही नाही। नंतर त्याचे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुकडे करून घ्यायचे, असे बारीक तुकडे करू नका जास्त, नाहीतर मग त्याचं पाणी होईल शिजताना। तर असे तुकडे करून घ्यायचे, तुकड्यांना मधून एक चीर द्यायची। नंतर इकडं आपलं जे नवीन पातेलं आलेलं आहे त्याच्यामध्ये मी तेल टाकलं, मोहरी जिरं घातलं, कांदा कोथिंबीर आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे, कढीपत्ता घातलेला आहे, छान परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत। कांदा छान परतला जावा म्हणून याच्यामध्ये मी एकदाच काय गरजेचं असेल ते मीठ घातलेलं आहे। मीठ घालून झालं की छान असं तेल सुटेपर्यंत कांदा परतून घ्यायचा। बघू शकता तेल छान सुटलेलं आहे। आता मी याच्यामध्ये आपला घाटी मसाला घातलेला आहे, हळद, थोडासा गरम मसाला घातलेला आहे। छान मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे। मसाल्याला तेल सुटलं की याच्यामध्ये चिरून घेतलेली घोसाळी घालायची आणि छान एकदा दोनदा झाकण ठेवून छान वाफवून हलवत राहायचं। तर इथं बघू शकता घोसाळी छान अशी वाफवून झालेली आहेत, अगदी 20 ते 30% पर्यंत आपल्याला घोसाळी छान वाफवून घ्यायची आहेत। तुम्हाला वाटल्यास थोडासा पाण्याचा हबका देऊन असंच तुम्ही सुक्कं सुद्धा याचं बनवू शकता, पण आपण आमटी बनवतोय। मग याच्यामध्ये गरम केलेलं पाणी घालायचं आणि छान 15 ते 20 मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचं। उकळी आली की याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं, मस्त एकदा हलवून घ्यायचं आणि अर्धवट झाकण ठेवून छान शिजवून घ्यायचं। नाही झाकण ठेवलं असंच शिजवलं तरी चालतंय। चला, हे शिजतंय तोपर्यंत आपण मेथीच्या भाजीची तयारी करूया। इथं 4 मिरच्या, लसूण, कांदे, मुगाची डाळ भिजत ठेवली होती आधीच आणि मेथी घेतलेली आहे, सगळं छान चिरून घेतलं पहिल्यांदा। इंडस व्हॅलीकडून आलेला वोक म्हणजे आपला कढई टाईप फ्राय पॅन गॅसवरती ठेवला, त्याच्यामध्ये तेल घातलं, तेल गरम झालं की थोडंसं जिरं घातलं, नंतर ठेचलेला लसूण घातला, मिरची घातली आणि कांदा घालून छान परतून घेतलं। आता बरेच लोकांना ऑब्जेक्शन असतं की जिरं घालायचं नाही, तर मी सुद्धा आधी जिरं वापरत नव्हते मेथीच्या भाजीमध्ये, पण एकदा काय झालं, दोन्ही गॅसवरती मी काहीतरी करत होते आणि त्यातली एक भाजी मी मेथीची बनवत होते आणि तेलामध्ये दोन्ही साईडला मी जिरं टाकलं। नंतर लक्षात आलं की अरे ह्याच्यामध्ये नाही टाकायला पाहिजे होतं, पण मी तशीच केली भाजी आणि ती भाजी एवढी भारी झाली होती की काय विचारूच नका। तेव्हापासून मी मेथीच्या भाजीमध्ये, शेपूच्या भाजीमध्ये फोडणीला जिरं घालते। तुम्ही सुद्धा एकदा घालून बघा, आवडलं तर कंटिन्यू करा, नाही आवडलं तर राहू दे, एवढं काय त्यात। आणि बऱ्याच लोकांना आता कांद्याचं ऑब्जेक्शन आहे की कांदा एवढा का घालतेस, आणि मेथीच्या भाजीमध्ये कांदा घालायचा नाही। हे बघा, टिफिन घालते मी, त्याच्यामुळं नुसती भाजी करून मला परवडणार नाही। भाजी वाढवण्यासाठी मला कांदा, डाळ, शेंगदाण्याचं कूट अशा हे सगळं त्याच्यामध्ये घालावंच लागेल। तर इथं मी भिजवून घेतलेली मुगाची डाळ घातली, छान हलवून घेतली, झाकण ठेवून। डाळ आपल्याला 20 ते 30% शिजवायची, म्हणजे भाजीसोबत डाळसुद्धा छान शिजते। काही लोक नंतर घालतात डाळ आणि ती कटकट लागते दाताखाली,
ते मला नाही आवडत, त्याच्यामुळे मी आधी पहिल्यांदा थोडीशी डाळ शिजवून घेते आणि डाळ घातली की मी थोडासा का होईना पण आपला मिरची पावडर किंवा घरगुती मसाला असतो तो घालते. बरेच लोक घालत नाहीत, पण मी डाळ घातली तरच मिरची पावडर घालते, नाहीतर नाही घालत. असो, ज्याची त्याची मर्जी. अशी ही भाजी छानच लागते बरं का. कांदा भाजीपर्यंत मेथीची भाजी छान बारीक चिरून घेतली. आता बरीच लोक भाजी चिरण्यावर सुद्धा ऑब्जेक्शन घेतात की भाजी चिरायची नाही, तिची चव जाते, असं तसं. पण काही नाही, 19-20चा फरक असतो, एवढा काही फरक पडत नाही. आणि भाजी चिरली ना की ती दातात अडकत नाही. भाजी बिना चिरता केली तर ती दातामध्ये अडकते. हा माझा पर्सनल अनुभव आहे. असो, डाळ थोडीशी शिजत आली की याच्यामध्ये चिरून घेतलेली थोडी थोडी मेथी घातली आणि जशी जशी कमी होईल तशी तशी अजून मेथी ॲड करत गेले. तर इकडे बघू शकता आपलं घोसाळ्याचं मस्त असं कालवण किंवा आमटी तयार आहे. आणि नक्की एकदा घरी बनवा, एवढी भारी होते की तुम्ही घोसाळा आणले की हीच कालवण बनवणार बरं का. इकडे आपली मेथीची भाजीसुद्धा छान अशी तयार झालेली आहे, बघू शकता. आणि भाजीमध्ये सगळ्यात शेवटी मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे, कारण आधीच घातलं तर भाजी खाली लागते, त्याच्यामुळे सगळ्यात शेवटी कूट घालायचं. शेंगदाणे भाजून घ्यायचे आधी आणि मग कूट घालायचं. तर छान असं शेंगदाण्याचं कूट घालून मिक्स करून झाकण ठेवून मी तशीच भाजी काढून ठेवली. इकडे भातसुद्धा करून घेतला. चपातीला पीठसुद्धा मळलं होतं, पटापट चपात्यासुद्धा करून घेतल्या आणि आपलं जेवण फायनली तयार आहे, म्हणजे आपला स्वयंपाक तयार आहे. तर इथं आपली घोसाळ्याची किंवा गिलक्याचं छान असं कालवण आमटी किंवा रस्सा भाजी म्हणतो ती तयार आहे. आपली मस्त अशी मेथीची भाजी मूगडाळ आणि शेंगदाण्याचं कूट घालून केलेली तीसुद्धा छान अशी तयार आहे. पांढरा शुभ्र भात आणि मऊ लुसलुशीत अशा चपात्यासुद्धा तयार आहे. मग जसजसे टिफिन आले तसे टिफिन भरून दिले आणि तुमच्या शंकांचं थोडंफार निरसन झालं असेल असं गृहीत धरते. असो, पुन्हा एकदा सांगते की इंडस व्हॅलीची भांडी मस्त मजबूत आणि लॉंग लाईफ टिकणारी असतात. ट्रायप्लाय स्टेनलेस स्टीलची असतात, हेल्थसाठी एकदम छान आहेत. शिवाय गॅस, इंडक्शन आणि चुलीवर सुद्धा चालतात. त्याच्यामुळे माझा रेश्मा 12 कोड वापरून नक्की ऑर्डर करा. इकडे मी पिल्लूला सुद्धा भाजी चपाती दिलेली आहे, पण दिवसभर स्कूल आणि खेळून अभ्यास करून दमला होता, त्याला झोप आली होती, कसं तरी खाल्ला आणि झोपला. चला सबस्क्राईब करा.